नमस्कार, उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी बाजरीच्या पिठाचे मुटकुळे बनवते। त्यासाठी लागणार बाजरीचे पीठ, धने, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडे शेंगदाणे। आता हे जे मी दळून घेणार मिक्सर मध्ये घालते। मी हे मिक्सर मध्ये सगळं मी घालणार आणि थोडीशी कोथिंबीर दळणार आणि कोथिंबीर थोडी वरतून पण घालणार। अजून एक वाटी मी बाजरीचं पीठ घेते, हे चाळून घेते। एक वाटी झालं, आता दुसरं वाटी डाळीचं पीठ घालते। झाले 2 वाट्या बाजरीचं पीठ आणि हे डाळीचं पीठ त्याच्यात झाला। मी मसाला ना, आता हा मसाला मी करून घेतला ना, धने, जिरे आणि शेंगदाणे थोडं हे याच्यात पिठामध्ये घालते। आता मी पाव चमचा हळद घालते, छान मीठ घालते, कोथिंबीर घालते थोडं। ते तुलाच करावं लागेल। आता मी पीठ मळायला घेतले। हे ना सगळं एकत्र करून पीठ असं आधी मसाला घालून ते मसाल्याला जेवढं पीठ लागतं ना तेवढं, आणि तर मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घालून ठेवलं। त्यातला मसाला लागलेला आहे ना, तेवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही याला। तर झालं माझं पीठ मळून। हे आता झाकून ठेवलं होतं 10 मिनिटं। आता ह्याची मी मुटकुळे बनवते। माझे हे करून झाले माझे, हे सगळे झाले पूर्ण करून। आता मी ना तळते, एक मी त्याच्यात कमी तेलातच तळायचं, असं म्हणजे गॅस कमी करून स्लो फ्लेमवर ठेवायचे, चांगलं होतं। मी काढून घेते प्लेटमध्ये। झाले माझे मुटकुळे करून झाले। हे बघा, असे केले मुटकुळे। हे खायला एकदम अप्रतिम लागतात। सॉस बरोबर खा, दही बरोबर खा, कसली चटणी, पातळ चटणी असेल त्याच्याबरोबर खा, खूप छान लागतात। हे एकदम अप्रतिम, एकदम चवदार लागतात। माझ्यासारखी करून बघा, मुलांना आवडेल तुमच्या। आणि माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। मित्रमंडळीसह, परिवारासह शेअर करा माझा व्हिडिओ, आणि मला लाईक करा। मला सांगा माझ्या कमेंटमध्ये। माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा।
बघितल्याबद्दल धन्यवाद.